मार्केटमध्ये टिकण्यासाठी तुम्हाला तुमचाच प्रतिस्पर्धी हा तुम्हीच बनलं पाहिजेत, कॉम्पिटिटर तुम्हीच बनले पाहिजेत. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे अप्सरा आणि नटराज पेन्सिल. आता ते कसं ते तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस हिंदुस्तान पेन्सिलने नटराज ही पेन्सिल मार्केटमध्ये आणली, त्यावेळेस काय झालं की मार्केटमध्ये कोणतीच चांगल्या याची पेन्सिल नव्हती. सो नटराज ही चांगली पेन्सिल होती त्या टायमाला आणि ती मार्केटमध्ये आली. बट काही टायमानंतरनं काय झालं की जी नटराज पेन्सिल होती ना, ती नटराज पेन्सिल लोकांनी असं कन्सिडर केली की तिची नीट चालत नव्हती, नीट पुढची तुटत होती. इव्हन ती चांगली हँडरायटिंग वगैरे देत नव्हती. सो ती लो सेगमेंटमध्ये लोकांनी कन्सिडर केली आणि ती खालच्या दर्जामध्ये गेली ती पेन्सिल. ह्याच टायमाला काय आलं की बाकीचे जे कॉम्पिटिटर होते, जसं कॅमलिंग झाले, सम झाले, बाकीच्या ज्या पेन्सिल्स आहेत त्यांनी काय केलं की त्यांच्या चांगल्या चांगल्या पेन्सिल्स मार्केटमध्ये लॉन्च केला. यामुळे नटराजचा जो सेल होता आपल्या हिंदुस्तान पेन्सिल्सचा तो खाली पडला. यावर त्यांनी एक चांगला उपाय काय काढला की त्यांनी त्यांच्याच प्रोडक्टमध्ये एक प्रीमियम सेगमेंट लॉन्च केलं आणि त्यांच्याच नटराजला दुसरा एक कॉम्पिटिटर निर्माण केला, ती म्हणजे अप्सरा पेन्सिल. आता ही अप्सरा पेन्सिल आम्ही सगळे वापरतात. आपल्या सगळ्यांना माहिती तिची हँडरायटिंग चांगली आहे, तिची ड्युरेबिलिटी चांगली आहे, ती लिहिताना पण खूप चांगली म्हणजे ते अक्षर पण सुंदर येतं. ह्या गोष्टींमुळे काय झालं की मार्केटमध्ये त्यांना टिकण्यासाठी खूप चांगली मदत झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याच नटराज पेन्सिलला हा कॉम्पिटिटर निर्माण झाला, तो म्हणजे अप्सरा. आणि ह्या अप्सरांनी काय केलं, बाकीचे जे काही सगळे कॉम्पिटिटर्स होते ना, त्या सगळ्यांचा सेल हा खाली पडला आणि यामुळे त्यांचा सेल वाढला त्या अप्सरा पेन्सिलचा. यामुळे काय आलं की ते मार्केटमध्ये टिकले. दुसरी गोष्ट ही झाली की त्यांना कॉम्पिटिटर निर्माण करायला गरज पडली आणि ते स्वतःच त्यांचे कॉम्पिटिटर झाले. यामुळे त्यांचा सेल पण वाढला. सो अशाच गोष्टींसाठी मला फॉलो करायला विसरू नका. सो मार्केटिंग आणि बिझनेस रिलेटेड गोष्टींसाठी मला फॉलो करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर दॅट.